नमस्कार. युनायटेड वेस्टर्न बँक उदय उत्कर्ष आणि असत या मालिकेचा आज हा 23वा भाग. सुरेश पणिटकरांचा राजीनामा आणि त्याचं नाटक ते आपण मागच्या भागात बघितलं. ते पुढे आता 1989 ते 89-90मध्ये बँकेने मांजराहून आपली मर्चंट बँकिंग डिव्हिजन सुरू केली. नवीन शेअरविषयी व्यवस्थापन, मार्केटिंग वगैरे कॉर्पोरेट सेक्टरचे व्यवहार त्यामार्फत करायचे होते. प्रारंभी त्याला फार प्रतिसाद मिळाला नाही, पण वेगळ्या क्षेत्रात बँकेने पाऊल टाकले महत्त्वाचे होते. के.बी. दामले यांनीच मुंबईतील त्या डिव्हिजनचे उद्घाटन केले. बँकेचे अल्प भाग भांडवलाची प्रगती उत्तम होत आहे, कौतुकास्पद होते, परंतु त्यामुळे काही वेळा बंधनही येत. मोठे ॲडव्हान्सेस मंजूर करताना त्यावर मर्यादा पडत. रिझर्व्ह बँकेने तेव्हा 2.5% असे स्वनिधी आदर्श प्रमाण ठरले होते आणि बँकेचे 1%हून कमी असल्याने रिझर्व्ह बँक ही त्यासंबंधी सूचना करीत होती. हे सर्व लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने आपले भांडवल वाढवून 5 कोटीवर नेण्याचे बँकेने ठरवले. त्या दृष्टीने सुरुवातीस 1-2 या प्रमाणात 2 कोटी रुपयांचा राईट इश्यू काढून मार्च 90 अखेर ते 1 कोटीवरून 3 कोटीवर नेण्याचे निश्चित झाले. बँकेचे शेअर स्टॉक मार्केटवर नोंदलेले नसताना 2 कोटीचा म्हणजे मोठा इश्यू होता. तो पूर्ण भरणा होईल याची हमी म्हणून LIC व युनिट ट्रस्टलाही त्यात सहभागी करून घेण्यात आले. बँकेच्या लौकिकामुळे त्याला भागधारक आणि खातेदाराकडून उत्तम प्रतिसाद मिळावा यासाठी सर्वच अधिकारी व कर्मचारी वर्गाने सक्रिय प्रयत्न केले. तो पूर्ण भरणा होऊन 3 कोटी बनवल्यामुळे बँकेचे स्वनिधी प्रमाण सुमारे 1.5%वर पोचले. ही उल्लेखनीय कामगिरीच म्हणावी लागेल. दर तिमाहीची उद्दिष्टे ठरवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्याचबरोबर महत्त्वाच्या ब्रँचेसचे रेव्हेन्यू ऑडिट करून उत्पन्न गळती रोखण्याचे पाऊल उचलण्यात आले. ग्राहक सेवा तत्पर राहून त्यांच्या अडीअडचणी त्वरित सोडवल्या जाव्यात म्हणून 29 ठिकाणी म्हणजे 29 शाखांमध्ये कस्टमर सेल उघडून आपुलकी वाढवण्याची भर देण्यात आला. त्याच सुमारास रिझर्व्ह बँकेने NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स ही संकल्पना प्रायोगिकपणे राबवण्यास सुरुवात केली. अशा खात्यावर प्रत्यक्ष न आलेले व्याज उत्पन्नात धरू नये अशा सूचना दिल्या. बँकेला याचा काहीच फरक पडणार नव्हता, कारण हे प्रागतिक व पारदर्शी धोरण बँकेने प्रथमपासूनच अंमलात आणले होते. के.बी. दामले यांच्या अबोल स्वभावामुळे व थोडे कठोर आणि तिरकस बोलण्यामुळे बँकेच्या दोन्ही कर्मचारी आणि ऑफिसर्स या दोन्ही संघटनांशी त्यांचे संबंध तितके सौहार्दपूर्ण नव्हते. बँकेतील एका परिचिताने त्यांचे वर्णन लोकशाही व हुकुमशाही यांचे एक वेगळेच मिश्रण असे केले होते. ऑगस्ट 1989मध्ये बदल्यावरून स्टाफमध्ये ताणतणाव सुरू झाला होता. त्यांच्या वाटाघाटी क्वचित असहकार या पार्श्वभूमीवर 23 सप्टेंबर 1989 या दिवशी के.बी. दामले यांचे विमान अपघातात अकस्मात निधन झाले. पुण्याहून डॉर्नियर या छोट्या विमानातून ते हैदराबादला NIBMच्या मीटिंगसाठी निघाले होते. दुर्दैवाने पुण्याहून निघाल्यावर थोड्याच वेळात उजनी धरणाच्या परिसरात ते विमानग्रस्त होऊन त्या जलाशयातच कोसळले आणि दामले यांच्यासह सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले. त्यांची चेअरमनपदाची कारकीर्द केवळ 3 वर्षाची अशी अल्प काळाची ठरली. त्यांना जास्त वेळ मिळाला असता तर कदाचित तेही बँकेच्या या संस्कृतीशी जुळले गेले असते, पण तो योग नव्हता. त्यांच्या आकस्मिक निधनाने बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठा धक्का बसला. परिणामस्वरूप म्हणून त्यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून सर्व मतभेद विसरून त्यांनी पुढे 3-4 महिने अविरत काम केले आणि 31 मार्च 1990 रोजी बँकेची आकडेवारी अशी होती: भाग भांडवल 3 कोटी, रिझर्व्ह 3.25 कोटी, डिपॉझिट्स 441 कोटी, ॲडव्हान्सेस 237 कोटी, इन्व्हेस्टमेंट्स 149 कोटी, निव्वळ नफा 55 लाख, दिलेले डिव्हिडंड 15% आणि एकूण शाखा 182. के.बी. दामले यांचा 3 वर्षाचा अल्पकाळ मिळाला होता. त्यामध्ये डिपॉझिटमध्ये 52% आणि ॲडव्हान्समध्ये 51% वाढ झाली होती. मुख्य म्हणजे भाग भांडवलात 2 कोटीची महत्त्वपूर्ण भर पडली होती. त्यांच्या आकस्मिक निधनानंतर आता चेअरपदी बहुधा मोडकच येतील आणि या बँकेतील आपल्या दीर्घ अनुभवाच्या व संपर्काच्या आधारे प्रगती वर्धिष्णू लागतील अशी सर्वांची अपेक्षा होती. आता यानंतरचा पुढचा भाग, नवीन चेअरमन. के.बी. दामले यांच्या आकस्मिक निधनाने नवीन चेअरमनची निवड करण्याचे काम संचालक मंडळाला प्राधान्याने करणे भाग होते. एखाद्या जहाजाच्या बाबतीत जसे सर्व काम अधिकारी खालशी करत असले तरी कॅप्टनची प्रेरणादायी उपस्थिती आणि दिशादर्शक नेतृत्व असल्याशिवाय ते जहाज योग्य मार्गाने व योग्य गतीने वाटचाल करू शकत नाही. तसेच बँकेला सुद्धा उत्तम पायाभूत सुविधा, कर्तव्यदक्ष संचालक आणि क्रियाशील स्टाफ असला तरी सुविहित प्रगतीसाठी नेतृत्वपदी सक्षम चेअरमनची गरज असतेच. त्यामुळे ते पद जास्त वेळ रिक्त राहणे हितावह नव्हते.
सुदैवाने यावेळी ते काम फार अवघड नव्हते. अशी व्यक्ती हुडकायची गरज नव्हती, कारण तत्कालीन जनरल मॅनेजर मोडक यांचे नाव सहजच समोर येत होते. या वेळेपर्यंत त्यांनी बँकेत येऊन 8 वर्षे जनरल मॅनेजरपदी उत्तम काम केले होते. बँकेच्या परंपरा, धोरणे, भागधारक आणि कर्मचारी या सर्वांशी ते पूर्णपणे परिचित होते. त्यामुळे संचालक मंडळाने त्यांचे नाव प्राधान्याने आणि अन्य दोन नावे असे प्रथेप्रमाणे तिघांचे पॅनल निवडून रिझर्व्ह बँकेकडे मान्यतेसाठी पाठवले. अपेक्षेप्रमाणे मोडक यांच्या निवडीला मान्यता आली, पण या मान्यतेत त्यांना देण्यात येणाऱ्या पगारावर फेरविचाराची सूचना होती. खरे तर बोर्डाने प्रस्तावित केलेला पगार योग्यच होता, पण रिझर्व्ह बँकेने थोडा जास्त वाटत असल्याचे कळत होते. आज असलेले पगार पाहता तो खूपच कमी किंवा तेव्हाच्या अन्य बँकेतील पगारांच्या तुलनेत सुद्धा बोर्डाने सुरुवातीला पगार अतिशय योग्य होता. त्यामुळे बोर्डाने आणि मोडक यांनी ती रास्त भूमिका पटवून देण्याचे प्रयत्न केले. आपला अनुभव आणि चेअरमन पदाची प्रतिष्ठा पाहता मोडक यांची अपेक्षा योग्य असूनही ती रिझर्व्ह बँकेत मान्य होईना. त्यामुळे त्यांनी तात्पुरत्या दिलेल्या चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर पदाचा आणि मूळ जनरल मॅनेजर पदाचाही राजीनामा दिला. पूर्वी म्हटल्याप्रमाणे बँकेतूनच पदोन्नती होत अंतर्गतच चेअरमन व्हावा अशी केलेली योजना पुन्हा एकदा विफल ठरली. राजीनामा दिला असला तरी त्यांनी नवीन चेअरमन येईपर्यंत काम पाहण्याचे बोर्डाच्या विनंतीवरून मान्य केले. आता या परिस्थितीत बोर्डाला नवीन चेअरमन निवडण्याचा प्रयत्न करणे आवश्यक ठरले. आता हा मधला सगळा काळ होईपर्यंत जवळजवळ 1990चा जून महिना उजाडल्याने आता तातडीने हालचाल करणे आवश्यक होते. त्या दिवशी अनेक ठिकाणी चौकशा चर्चा झाल्यावर बोर्डासमोर PN जोशी यांचे नाव आले. ते तेव्हा बँक ऑफ इंडियामध्ये मुंबईत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. सलग 16 वर्षे त्या बँकेत अनुभवाने संपन्न होत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले होते. बँकेच्या कामानिमित्त देशाच्या विविध भागात आणि विविध पातळीवर बँकिंग तज्ज्ञांशी ते परिचित होते. उत्तम वक्ते आणि अभ्यासू लेखक असाही त्यांचा लौकिक होता. अर्थविषयक दैनिके, नियतकालिके यामधून त्यांचे प्रसिद्ध होणारे लेख नावाजले गेले होते. मुंबईत बराच काळ वास्तव्य झाल्यामुळे ते या बँकेच्या संबंधी ऐकून होते. आता ही सगळी माहिती जी आहे मला एखाद्याला सहज शंका येईल की तुम्ही इतकी गोळा कशी केली. तर हे पुस्तक लिहिताना बँकेचे सर्व अहवाल, बँकेचे वेगवेगळ्या स्मरणिका आणि त्याशिवाय अनेकांच्या मी प्रत्यक्ष बोललो. काही वेळा बँकेतनं तपशील रेफरन्स घेतले आणि मग हे सगळं लिहितोय. मी 100% खरं लिहितोय. आता त्यातली काही जी मतं असतील ती माझी व्यक्तिगत मतं आहेत, पण ज्या घटना आहेत त्या घटनाचा निष्कर्ष मी काढलेले वेगळे असू शकतील, कोणी त्याबद्दल दुमत दाखवू शकेल, पण घडलेली घटना आहे ती मात्र 100% सत्य आहे. मुंबईत बराच काळ वास्तव्य झाल्यामुळे PN जोशी या बँकेसंबंधी ऐकून होते. ऑगस्ट 1990मध्ये बँकेच्या काही संचालकांनी त्यांची भेट घेऊन चेअरमन पदाचा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. जोशी यांना काहीच पूर्वकल्पना नसल्यामुळे त्यांनी चर्चेनंतर थोड्या दिवसात विचार करून सांगतो असे सांगितले. या मधल्या काळात त्यांनी इतर बँका, रिझर्व्ह बँक येथे या बँकेच्या कारभारासंबंधी चौकशी केल्यावर त्यांना सगळीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. त्यांनी मुंबईतील बँकेच्या काही शाखांना आपली ओळख न देता सहज भेटी दिल्या. तेथील अनौपचारिक व जिव्हाळ्याच्या वातावरणाने ते प्रभावित झाले. बँकेची इतर माहिती घेतल्यावर बँकेचे भागभांडवल कमी असूनही निष्ठावान स्टाफ आणि खातेदार, विस्तृत शाखा विस्तार हे पाहता ही बँक भावी काळात मोठी झेप घेण्यास सक्षम आहे. मात्र त्यासाठी सगळ्यांना एकत्रित करून कार्यप्रवण करणाऱ्या सक्षम नेतृत्वाची गरज असे त्यांना जाणवले. आपण असे नेतृत्व देऊ शकू हा आत्मविश्वास त्यांना होता. त्यामुळे त्यांनी आपला होकार कळवला. त्यांच्या नावाला रिझर्व्ह बँकेची संमती मिळण्यात काहीच अडचण नव्हती. त्यामुळे ते सर्व सोपस्कार पूर्ण झाले आणि बँक ऑफ इंडिया सोडून हे नवीन आव्हान स्वीकारत बँकेचे चेअरमन म्हणून PN जोशी 1 नोव्हेंबर 1990 रोजी बँकेत जॉईन झाले. KB दामले यांच्या निधनानंतर जवळजवळ 14 महिन्यांचा कालावधीमध्ये लोटला होता. 1990 पासूनच जोशी यांच्या कारकिर्दीचा आणि बँकेच्या भक्कम इमारतीच्या कलशाध्यायाचा प्रारंभ होत होता. PN जोशी मूळ चिकोडी जवळच्या एकसंबा या छोट्या खेड्यातील कुटुंबात जन्मलेले. तेव्हा तो एकूण मुंबई इलाक्याचाच भाग होता. आई वडील, आत्या, मामा, सख्खी चुलत भावंडे असे त्यांचे विशाल एकत्र कुटुंब होते. तेथील सरकारी शाळेतच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. या सर्व परिस्थितीमुळे त्यांची जडणघडण ज्या संस्कृतीत झाली ती सातारच्या आणि एकूणच या बँकेशी मिळती जुळती होती. पुढे माध्यमिक उच्च शिक्षण पूर्ण करून
बँक ऑफ इंडियात काम करताना त्या व्यक्तिमत्वाला आधुनिक विचारांचे पैलू पडले होते. तिथे काम करताना त्या बँकेच्या वतीने रिझर्व्ह बँकेच्या विविध चर्चासत्रात आणि बँकिंगच्या अनेक परिसंवादात त्यांनी भाग घेतला होता. रिझर्व्ह बँकेच्या काही समितीवरही काम करण्याचा अनुभव पडले असल्यामुळे तेथेही ते पैलू वाटतं. म्हणजे एका बाजूला जनसामान्यात सहजपणे मिसळणारे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या बँकिंग या विषयात पारंगत, या दोन्ही त्यांचे व्यक्तिमत्व बनलेले होते. आपण म्हणतो की प्रत्येक कुटुंबाला किंवा गावाला एक वळण असते. त्या पद्धतीने तेथील माणसे विचार करीत असतात, वागत असतात. असेच वळण प्रत्येक संस्थेलाही असते. अभिजनांच्या भाषेत यालाच संस्कृती किंवा कल्चर म्हटले जाते. साताऱ्यात आलं जोशींना ते सातारी वळण बरोबर जाणवले. बहुधा त्यांना आपल्या मूळ गावच्या वळणाची आठवण झाली असावी. त्यांनी आल्यावर सर्व स्टाफची सभा घेऊन अनुकूल वातावरण निर्माण केले. त्याचबरोबर बँकेच्या सर्व माजी संचालकांच्याही ते घरी जाऊन भेटले, बोलले आणि औपचारिकपणाचा अडथळा दूर करत तुम्ही मला केव्हाही फोन करा, सूचना जरूर सांगा असे सांगितले. आमच्या घरी तेव्हा आम्ही दोघे माजी संचालक होतो. भाऊकाका 21 वर्षापूर्वी चेअर म्हणून निवृत्त झाले, तर मी 21 महिन्यापूर्वी संचालक म्हणून. जोशींनी आधी भाऊकांची भेट घेतली, त्यांचे मार्गदर्शक विचार ऐकले आणि मग आमची भेट झाली. 5.5 पावणे 6 फूट उंची, उत्तम प्रकृती आणि प्रसन्न गोल चेहऱ्यावरील स्मितहास्य यामुळे प्रथमदर्शनी त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी वाटले. डोक्यावर आहेत म्हणा इतपतच तुरळक केस त्यांचे अनुभव दर्शवित होते. त्यांचे किंचित कानडी वळणाचे बोलणे मोकळे होते. पण मी 15-20 मिनिटात माझे अनुभव अपेक्षा करायला सांगितले आणि चहा होऊन आमची भेट संपली. के.व्ही. दामले यांच्या निधनापूर्वी मी निवृत्त असल्याने चेअरमन जोशींच्या निवड प्रक्रियेशी माझा काही संबंध नव्हता. संचालक पदावरून माझ्या निवृत्तीनंतर गोगटे, श्रीकांत जोशी, पैणेटकर हे मित्र असल्याने आमच्या भेटी नेहमीच होत. पण मी एक पथ्य पाळले होते की बँकेच्या बाबतीत आपण अनाहूतपणे त्यांना काही सांगायचे नाही आणि सल्ले देत बसायचे नाही. अगदी सुरुवातीला एकदा जेव्हा त्यांना डायरेक्टरबरोबर घेतले गेले तेव्हा मी काय धोरण ठेवले, त्यांनी कसे वागावे, कशात कसे लक्ष द्यावे याबद्दल माझी मते सविस्तरपणे सांगितली होती, तेवढीच. त्यानंतर प्रारंभी ते बरेचदा विचारत तेव्हा मी मत सांगत असे. पण अनेकदा त्यांना ते रुचले आहे ही खात्री वाटत नसे. पुढे त्यांनी विचाराचे प्रमाण कमीच केले. त्यावरूनही माझा तो निष्कर्ष बरोबर असल्याचे मला जाणवले. तेव्हापासून बँक सोडूनच इतर विषयावर आमच्या गप्पा होत. त्यात एकदा चेअरमनपदी जोशींची निवड आम्ही केली असे ते बोलले होते. जोशींच्या प्रत्यक्ष भेटीनंतर ती निवड योग्य असल्याचेच माझे मत झाले होते. जोशींनी आल्यानंतर स्टाफच्या आंदोलनाची बदल्यावर मेडिकल अलाउन्स हे दोन्ही प्रश्न सोडवण्याला अग्रक्रम दिला. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून ते झटपट निकाली काढले आणि स्टाफमध्ये सद्भावना निर्माण करण्यास प्रारंभ केला. साताऱ्यातील सभासमारंभात सहजपणे हजर लागल्यावर लोकांना जुन्या भाऊकाका किंवा व्ही.एस. दामले यांच्या परंपरा पुन्हा सुरू झाल्याशिवाय वाटून जोशींच्या बद्दलचा परकेपणा कमी झाला. जोशी सहज कोणाशी अगदी पिऊनपासून पशुपंशी सहजपणे बोलत. स्टाफलाही त्यांना केव्हाही वेळ ठरवून भेटता येईल. या सगळ्याचा योग्य तो सुपरिणाम थोड्याच काळात दिसू लागल्या. मोडक निवृत्त झालेल्या जोशी यांनी पी.व्ही. कुलकर्णी, पालकर, सभारंजक या त्यांच्याहून खालच्या पहिल्याच हाताशी धरून मॉडर्न बँकेमध्ये तयार करण्यास प्रारंभ केला. हे होईपर्यंत 1990-91 आर्थिक वर्ष संपले. त्या वर्षातील घडामोडीमुळे मध्यंतरी नेतृत्वामुळे प्रगतीवर विपरीत परिणाम होईल काय ही शंका वाटत होती. पण ती फोल ठरवून 31 मार्च 1991 अखेर ठेवीत 90 कोटीची वाढवून त्या प्रथमच 500 कोटीचा टप्पा ओलांडून 531 कोटीवर पोहोचल्या. तर ॲडव्हान्सेसमध्ये सुद्धा 43 कोटीची वाढ झाली. मात्र या संपूर्ण वर्षात एकही नवीन शाखा उघडली गेली नाही असे ते एकमेव वर्ष ठरवले. हे सर्व होत असताना 8 वर्षाच्या सक्तीच्या निवृत्तीची वाट न पाहता एकेकाने योजनापूर्वक निवृत्त व्हावे यासाठी मी स्वतः राजीनामा घेऊन आदर्श घालून दिला होता. त्याचा विचारही कोणी संचालकाने केला नाही. अधेमध्ये तो विषय मी त्यांच्याकडे काढून पाहिला, पण प्रतिसाद शून्य होता. फक्त मोहनराव शिरगावकरांनी तो विचार मनावर घेऊन 6 वर्षे पूर्ण होता स्वतःहून 1 नोव्हेंबर 90 निवृत्ती घेतली. प्राध्यापक शरदचंद्र चिरमुळे, डॉक्टर एम.व्ही. पारांगे, दिनकरराव शालगर या अन्य तिघांनी मात्र मुदत पूर्ण होईपर्यंत संचालक पदाला घट्ट चिकटून राहण्यास ठरवले. 8 वर्षे पूर्ण झाल्यावर 23 मार्च 1992 त्यांना सक्तीनेच निवृत्त व्हायला लागले. असा त्या पदाचा कोणता लोभ त्यांच्या मनात असेल हे कोडे मला आज अखेर सुटले नाही. आपण तळमळीने सांगून स्वतः तसे वागूनही अन्य संचालक बँकेच्या हितापेक्षा स्वहितालाच प्राधान्य देतात. याचा अनुभव क्लेशकारक होता. कदाचित भावी काळात बँकेच्या अस्ताला कारणीभूत होणारे अनुभव
मला पुढेही घ्यावे लागणार होते याची ती नियतीने दिलेली पूर्वसूचनाच असावी. आणि इथेच थांबूया. पुढचा इतिहास पुढच्या भागात.